नमस्कार, मी आरती नितीन पाटील. तालुका आमचा चाळीसगाव आहे, जिल्हा आमचा जळगाव आहे आणि राहायला मी आडगावला आहे. तर सरकारला मला एकच बोलायचं आहे, तिथं तेल 100 रुपये किलो भेटत होतं, आता 150 रुपये किलो मिळायला लागलं. साखर 40 रुपयाची अर्धा किलो 1 किलो मिळत होती, आता 50 रुपयाची मिळायला लागली. असं का? कारण की तुम्ही लाडक्या बहिणीला महिन्याचे 1500 रुपये देताय म्हणून भाव वाढवले का तुम्ही? आम्ही एक तर शेती करतो, पाऊस जर चालू झाला तर आम्हाला कामाला जाता येत नाही, आम्ही घरीच राहतो. जोपर्यंत पाऊस बंद होत नाही तोपर्यंत आम्ही घरीच राहतो. तर सरकारांना मला एकच बोलायचं आहे, मग लाडकी बहीणला 1500 रुपये देऊन काय उपयोग आहे तुमचा? तुम्ही तेलांचा भाव वाढवला, साखरचा भाव वाढवला, भाजीपाला महाग मिळतोय आणि अशी आमची तंगी इथली बेकार चालताना का काय सांगावं तुम्हाला? तरी तुम्ही इथले भाव वाढून दिले, कारण की तुम्ही 1500 रुपये देताय. आमचा काहीच उपयोग नाही होते ते 1500 रुपये घेऊन. सगळं त्याच्यामध्येच तर जात आहे, सगळं महागी करून टाकलं तुम्ही. तर हे लोक जास्तीत जास्त शेअर करा. मला माहिती आहे काय लोक शेअर नाही करणार, जे शेती करतात तेच शेअर करेल. आणि माझं जर बोलणं चांगलं वाटलं असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करत जा. धन्यवाद.